ANS न्यूज। सर्व पत्रकार माध्यमांचा मी आभारी आहे। मोठ्या लोकसंख्येने आपण उपस्थित आहात। मी चैतन्यसाई जनता कॉलनी SRA सहकारी गृहण संस्थेचा मुख्य प्रवर्तक शेखर गणपती। सर, अशी आता शेखर बालवणी वस्तुस्थिती सांगितली ती जवळजवळ आमची वस्तुस्थिती आहे। आमच्या या सोसायटीचे 2054 सभासद आहेत। साधारणतः 1970 पासून ह्या प्लॉट वरती आमचे रहिवासी राहत आहेत आणि आज साधारणतः 10,000च्या आसपास आमची लोकसंख्या आहे। गेली 30 वर्ष आम्ही ह्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत। साहेब, आम्हाला एक बाजूला समजलं की सागर रक्षण सोसायटी जी आहे यांचा विकास आकाशी गुप्ता साहेब आणि बरेच वर्ष रखडलेली झोपडपट्टी पुन्हा रुळावर आणलेली आहे आणि त्याचं जबाबदारीने काम चालू आहे। काही आमचं शिष्टमंडळ आकाशी गुप्ता यांना इच्छुक पत्र घेऊन गेलं की सर आमचाही रखडलेला प्रोजेक्ट जो आहे तो करावा। लगेचच इच्छुक पत्राला त्यांनी इच्छुक पत्र दिलं आणि 24 डिसेंबर 2022 रोजी आमच्या सर्वांची एक सर्वसाधारण वार्षिक सभा संपन्न केली। त्या वार्षिक सभेमध्ये एकमताने आकाशी गुप्ता सरकार गुप्तांची नियुक्ती झाली। लगेचच 5 दिवसांनी आम्ही 90% आकाशी गुप्तांना कन्सर्न दिलं गेलं की पूर्णपणे तुमच्या पाठीशी आमची जनता उभी आहे। काही दिवसांमध्ये महत्त्वाचा प्रश्न जो होता की CRZ आणि त्या जागेला मालकी नव्हती। साधारणतः 2021च्या GR नुसार CRZ 50 मीटर पर्यंत आलेला असे आपल्याला माहितच असेल। त्याचप्रमाणे मालकीचं काय, एवढे वर्ष आम्ही जो प्रयत्न करत होतो सोसायटी कलेक्टर ऑफिसला की आम्हाला मालकी मिळावी, त्याला मालकी आम्हाला मिळत नव्हती। परंतु त्या टायमाला ऍग्रीमेंटमध्ये असा विषय झाला की आकाशी गुप्ताने सांगितलं की मी 2 वर्षामध्ये तुम्हाला या जागेची मालकी आणून देतो। 2022च्या GR नुसार घोषवर लँड मध्ये जे काही झोपडपट्ट्या येतात त्याला नंबर द्यावा असा GR आला आणि त्यानुसार साहेबांनी 2 वर्ष दिलं होतं आम्हाला, परंतु 6 महिन्यामध्ये आम्हाला प्रॉपर्टी कार्ड आणून दिलं। ती सर्वात महत्त्वाची जी आमची बाब होती ती आमच्यापासून दूर केली। खरोखर संपूर्ण 2054 लोक आमचे खुश झाले। अनेक वर्ष जे आम्ही प्रयत्न करत होतो ते आम्हाला ही प्रॉपर्टी कार्ड मिळत नव्हती, ती सुद्धा महाराष्ट्र शासनाची मिळाली आहे। त्याला नंबर सुद्धा मिळाले गेलेले आहे। लगेच दुसऱ्या दिवशी SRA ला आमचा प्रोजेक्ट सबमिट केला गेला। काही वेळामध्ये आम्हाला 2054 सभासदांपैकी 1513 लोकांचं NX 2 होऊन पासिंग होऊन आलं। त्यानंतर लगेचच आम्ही 2 दिवसांनी पुन्हा पुढच्या प्रोसिजरला एलवायला प्रयत्न केले गेले असताना आमच्या काही विभागामधले समाजकंटक म्हणायला हरकत नाही की विरोधक BPD कडे गेले आणि असं सांगायला लागले की ही तुमची जागा आहे, तुम्ही का याच्यावरती केस कंटेन करत नाही। तर त्यांच्या सांगण्याने BPD ने आमच्यावरती केस दाखल केली की आमची जागा आहे, हे काम थांबवा। त्यानंतर एक ऑर्डर अशी झाली की जोपर्यंत त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे काम पुढे जाऊ नये। एका बाजूने CO साहेब महेंद्र कल्याणकर साहेब म्हणतायत की कोर्टापुढे आम्ही तुम्हाला LOI देऊ शकत नाही। मग दुसऱ्या बाजूने ज्या टायमाला ही 13-2 ची कारवाई करतात, हा कोर्टाचा अवमान नाही का? मग हे कोर्टाच्या विरोधामध्ये जाऊन 13-2 ची कारवाई करू शकतात का? हाच मुळात आमचा प्रश्न आहे। सेम कंडिशन आमची अशी आहे की ज्या टायमाला सागर नसेलला नोटीस दिली गेली तसं त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा नोटीस दिली गेली। बाजूला जो प्रोजेक्ट आहे राधाकृष्ण त्यांना सुद्धा दिली गेली। मग हा विकासकाला एका दिवशी एकाच टायमाला 3 नोटीस देण्याची कारण काय असतात? कोणाच्या दबावाखाली काम कल्याणकर साहेब करत आहेत असं आम्हाला दिसून आलं। याच्यामध्ये काहीतरी गोडबंगाल आहे असं आम्हाला वाटतं। साहेब, आम्ही याच्यानंतर सुद्धा आम्ही डिमांड पत्र दिलं गेलं होतं सोसायटीने की आम्हाला LOI द्या म्हणून, परंतु कुठेही त्यांनी दाद घेतली गेली नाही। सांगायचं अशीच काय की एकाला नियम एक एकाला नियम एक। SRA चे नियम हे सर्वांना सारखे आहेत।
शेखर बाबांनी वगैरे सांगितल्याप्रमाणे विषय तसा असल्या कारण रिपीट करतोय मी की बाजूचे प्रोजेक्ट जे आहेत त्यांना 13, 14, 15 वर्षे भाडं दिलं गेलं नाही. त्यांना सांगितलं गेलं जात आहे की तुम्ही तुमचाच विकास काम करेल, त्यांना पुन्हा चान्सेस दिलं गेलं. परंतु आमचा पद्धतशीर संपूर्ण काम असताना सर्वसाधारण म्हणजे इलेक्शन 2 मिळाला, आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळाले, एलवायला अर्ज केलेले, मग विकास कसं काम करणार? मग तुम्ही काय हे 13 दिवशी कारवाई करताय? कुठेतरी याच्यामध्ये षडयंत्र असायला पाहिजे, असं आम्हाला वाटते. बरोबरच आम्ही तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की आपण ही सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळावा. कारण आपल्या माध्यमातून तिथपर्यंत गेल्यानंतर आम्हाला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब आम्हाला न्याय देतील, याबद्दल आम्हाला शंका नाहीये. तर हे संपूर्ण विषय तिथपर्यंत जावा हा माध्यमाच्या पर्यंत प्रयत्न करत आहोत. दुसरं सांगायचं म्हणजे साहेब की जर का याच्यामध्ये आम्हाला टर्मिनेट केलं गेलं तर आमच्या विभागामध्ये काही दिवसापूर्वी आम्ही मीटिंग घेतली गेल्या, त्याने सांगितलं की जर अशा आपल्याला न्याय मिळत नसेल तर येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण बहिष्कार का घालू शकत नाही. या तयारीनिशी लोक तयार आहेत. जर का आम्हाला सीओने या पद्धतीच्या ज्या काही परमिशन आम्ही मागितले गेलेले आहे आणि पुढचं कामाचं क्लिअरनेस देत नाही तर हा पुढचा प्रकार होण्याची दाट शक्यता आहे. त्याशिवाय लोक इतकं वैतागलेले आहेत कोरोना सारख्या ह्याच्यामध्ये आम्ही किती माणसे आमची दगावली गेली आणि आम्ही कसे पिढ्या मुंड्यासारखे जगलो गेलो आहे ते समोरचं उदाहरण आहे. अशा परिस्थितीत आम्ही किती दिवस या झोपडपट्टीमध्ये राहायचं? एक तर सर्व नियम सरकार शासन काढते आहे आणि कुठेतरी विकास सीओ हे कुठेतरी आमच्या विकासाविरोधामध्ये जाऊन काम करत आहे. जर का यांना आम्हाला आमच्या आकाश उद्यानात काम करण्यासाठी जर बंधनं आणली आणि उद्या कोणीतरी त्यांच्या मर्जीतला कोणी जर विकास काढला तो कुठे आम्हाला फेकेल याची आम्हाला गॅरंटी सांगता येणार नाही. तर आमचं हे भवितव्य आमचं फुकडच आहे असं आम्हाला वाटते की काय करायचं हा आमच्या समोर प्रश्न आहे. कृपया करून मुख्यमंत्र्यांपर्यंत हे आमचं विषय तुम्ही मांडावा आणि आम्हाला न्याय मिळावा अशी मी आमच्या सर्व जनतेच्या वतीने मी विनंती करतो. हे चालू असताना 13 दिवसांची कारवाई करून आम्हाला कसे काय काढू शकणार हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. या 23 तारखेला 23/12/2024 ला आमची एसआरए मध्ये हेरिंग आहे. त्या ठिकाणी आम्ही हेरिंग साठी मोठ्या प्रमाणात जमा होऊन आम्ही आमचे हे प्रश्न मांडणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही घेण्याचे मागचं हेच कारण आहे की हा जो अन्याय केला जात आहे याला आपण सर्वांनी वाचा फोडावी. हा आमचा जो मोठा आमच्यावर जो अन्याय झालेला आहे हा आपण सरकार दरबारी हा मांडावा. कशा प्रकारे आमच्यावरती हे सर्व षडयंत्र रचलं जात आहे यासाठी ही पत्रकार परिषद आहे. आणि शिवसाहेबांनी ज्या प्रकारे आता आम्हाला ही नोटीस दिलेली आहे 2 हिअरिंगला तर त्यांनी आम्हाला वेळ दिला नाही. आता पुढची हिअरिंग आमची 24 डिसेंबरला 12:30 वाजता शिवसाहेबांच्या दालनात एसआरए बँड्रा इथे आहे. आम्ही सर्व रहिवासी आमच्या या हिअरिंगला ऐकायला जाणार आहोत की काय होणार आहे. आमचं सर्व सुरळीत सुरू असताना प्रकल्प सुरू असताना अशी कोणती गरज लागली की त्यांना असं वाटलं की या प्रकल्पावरून आमचे डेव्हलपर काढून टाकावे. यासाठी आम्ही सर्व हिअरिंगला जाणार आहोत. ये जो मिसयूज हुआ है पावर का और उनके पोजीशन का, उनके खिलाफ हम हाई कोर्ट में पिटीशन दाखिल कर रहे हैं क्योंकि इस घटना की पूरी तरीके से जांच होनी चाहिए. ये क्यों हो रहा है, एक ही डेवलपर को क्यों टारगेट किया जा रहा है, इस सागर दर्शन सोसाइटी के रहवासी को क्यों ट्रिगर करना चाहते हैं. एसआरए को इस सब में क्या मिल रहा है कि अगर प्रोजेक्ट चालू है तो चालू प्रोजेक्ट में किसी डेवलपर को हटाना
ये क्यों किया जा रहा है, इसके लिए हम लोग जो मुंबई हाईकोर्ट है उसमें हम याचिका दाखल करेंगे। मॅडम, की आमची जी जनता पूर्वीची होती याच्याबद्दल काहीच त्यांना माहित नव्हतं. बाजूची जी पीपीडी कॉलनी आहे ती पीपीडीच्या कॉलनी असते कारणाने आम्ही पण पीपीडी मध्ये असतो आहोत असं त्यांचा समज होता. परंतु कुठेही रेकॉर्ड मध्ये पीपीडीचा उल्लेख नाही. परंतु ज्या टायमाला आम्ही प्रॉपर्टी कार्ड घेतलं महाराष्ट्र शासनाचं, त्या टायमाला त्यांना जाग आली की ही आमची जागा आहे म्हणून. मी या अगोदर सुद्धा त्यांना मी ऍप्लिकेशन केलं होतं की तुमची जर जागा असेल तर ते आम्हाला त्याच्या प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावं. परंतु त्याने आम्हाला निरंतर म्हणून असंच आपल्याला प्रॉपर्टी कार्ड दिलं गेलं होतं. मग हे आज आमचं काम होत असताना त्याच्या पुढे दुखायला लागलं असं आम्हाला वाटते आणि त्यानंतर ही ऍक्शन घेतली गेली. सर, आप लोग बहिष्कार करने वाले इलेक्शन की ऐसी बातें कर रहे हैं कि किया जा सकता है, क्या इसके पहले प्रशासन में आप लोग बात करने वाले मंत्री, मुख्यमंत्री या किसी के सामने अपने ये मुद्दे रखने वाले हैं क्या? इस बारे में ये लोगों की राय है कि हम लोग मतदान का बहिष्कार करेंगे, पर इस बारे में हम लोग अभी तक तय नहीं किया है हम लोगों ने कि हम लोग इसके आगे किस प्रकार से व्यक्त होंगे। लेकिन एक बात पक्की है कि ये जन आक्रोश जो है वो हम लोग आहिस्ता आहिस्ता बढ़ाते जाने वाले हैं और इसके खिलाफ अगर हमें न्याय नहीं मिला तो आने वाले इलेक्शन में बोलिए या फिर आने वाले जो भी मतलब कार्यक्रम रहेंगे इसके अंदर इसका इफेक्ट हम लोग दिखाने की कोशिश करेंगे। वरळी आदर्श सागर दर्शन सोसायटीचा हा जो प्रकल्प होता हा 1996 पासून ही स्कीम एक्सेप्ट आहे एसआरए मध्ये. त्या टाइमला एसआरडी होतं, तेव्हापासून ही स्कीम आहे. इकडे सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की समुद्राजवळ असल्यामुळे सीआरझेडचे जे नियम होते ते फार कडक होते. पूर्वी 500 मीटर होतं, त्यानंतर 200 मीटरवर आलं. तरी पण आम्हाला काय त्यामधून दिलासा मिळत नव्हता. त्यामुळे हे मुख्य कारण होतं की सीआरझेडची परमिशन नसल्यामुळे काम पुढे जाऊ शकत नव्हतं. त्यानंतर 2019 मध्ये हे जे आपलं केंद्र सरकार आहे त्यांनी जी सीआरझेड संबंधी पॉलिसी आणली त्या पॉलिसीमध्ये आपल्याला दिलासा मिळाला आणि त्या दिलासामुळे जी सीआरझेडची नियंत्रण रेषा होती ही 50 मीटरवर आली आणि त्यामुळे आम्ही 50 मीटरच्या बाहेर असल्यामुळे आम्हाला सीआरझेडची परमिशन मिळाली आणि आता आमच्या कामाला प्रॉपर सुरुवात झालेली आहे. ही 13 रोजी नोटीस आहे एसआरएची. 6 ऑक्टोबर 2025 ची नोटीस आहे. विकासक मेसर चिंता आणि चिंतपूर्णी रिअल्टर एलएलपी येणार, वास्तु विशारद सेट स्क्वेअर सुरज सावंत आणि मुख्य प्रवर्तक व सेक्रेटरी मर्यादा नगर सागर दर्शन संस्थेलाही नोटीस काढलेली आहे. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास अधिनियम 1971 चे कलम 13(2) अंतर्गत यामध्ये विषय आहे मौजे वरळी तालुका मुंबई शहर भू क्रमांक 5 पैकी 15 पैकी या मिळकतीवरील वरळी आदर्श नगर सागर दर्शन एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेबाबत 13(2) अंतर्गत सुनावणी सादर झाली. 6 ऑक्टोबरला काढली. आता ही नोटीस काढण्याचं कारण काय दिले बघा. वरळी आदर्श नगर सागर दर्शन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादितच्या झोपडीधारकांकरिता विकासक मेसर चिंता आणि चिंतपूर्णी रिअल्टर्स एलएलपी व वास्तु विशारद सेट स्क्वेअर प्रोजेक्ट कन्सल्टंट यांचे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यात येत आहे. सदर योजनेची स्वीकृती 22 फेब्रुवारी 1996 रोजी झालेली आहे.
तरी सदर योजना अद्याप पूर्णत्वास आलेली नाही. त्यामुळे विकासकाविरुद्ध कलम 13(2) अन्वये कारवाई करण्याबाबत टिप्पणी प्राप्त झाली आहे. ही काय टिप्पणी आहे? कोणी ही टिप्पणी दिली? 1 वर्षापूर्वी आम्हाला तुम्ही सीसी देताय प्लेन बांधायची आणि ऑक्टोबर मध्ये तुम्ही 2025 मध्ये तुम्ही आम्हाला नोटीस काढताय की 1996 पासून स्कीम बंद आहे. तुमचे कुठले इंजिनियर आमच्या साईटवर आलेले काम चालू आहे की नाही बंद आहे ही जेव्हा सीसी दिली त्यानंतर कोणत्या इंजिनियरने तुम्हाला हा रिपोर्ट दिला की साईटवर काम बंद आहे? आणि 1996चा जर तुम्ही हा जर मुद्दा घेत असाल तर आमच्या विकासक तेव्हा 4 वर्षाचे होते. हे जे आकाशजी गुप्ता साहेब आहे त्यांचं वय 4 वर्ष होतं 1996 ला. काय संबंध आहे या 1996चा आणि आजच्या तारखेचं? तुम्ही आम्हाला काम करायची परवानगी देताय 1 वर्ष अगोदर आणि 1 वर्षाची नोटीस देताय की 96 पासून बंद आहे याला काढून टाका. साईटवर काम चालू आमचं प्लीज झालंय. आम्ही फक्त सीसी साठी तुम्हाला अप्लाय केलाय की आम्हाला पुढच्या कामाची परवानगी द्या. हा कुठेतरी आमच्यावर अन्याय आहे. संस्थेचा मी सचिव या नात्याने तुम्हाला संबोधित करतो. आज बऱ्याचशा लोकांच्या नजरा या पत्रकार परिषदेकडे आहेत आणि तुम्ही मोठ्या कळकळीने आज आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आणि हे म्हणणं प्रकाशित करण्यासाठी आपण जे आम्हाला हा व्यासपीठ सादर केला त्याबद्दल आभार. सर्वप्रथम 6 ऑक्टोबरला आम्हाला जी 13(2) ची नोटीस आलेली आहे चैतन्य साईला, त्या चैतन्य साईच्या नोटीस मध्ये विषय आहे मौजेवाडी तालुका मुंबई शहर नगर भूखंड क्रमांक 5 पैकी 16 पैकी 209 पैकी 827 पैकी वर्ल्ड डिव्हिजन व नगर भूखंड क्रमांक 2126 माहीम डिव्हिजन या मिळकतीमध्ये चैतन्यशाही चंदावत एसआर सहकारी गृहनिर्माण संस्थेबाबत कलम 13(2) अंतर्गत सुनावणी सजग करण्याबाबत ही सुनावणी आहे. 6 ऑक्टोबरला आम्हाला पत्र आलेलं आहे. त्याची सुनावणी होती. अगदीच कंडक्टर साहेबांनी आम्हाला ही मला वाटतं भावभीज भेट दिली होती 24 ऑक्टोबर 2025 ला. 24 ऑक्टोबर 2025 ला आणि दिवाळीच्या मुहूर्तावर आम्हाला 13(2) लावून आम्हाला जवळजवळ हा डेव्हलप करायचा नाहीये किंवा या डेव्हलपरला तुम्हाला करता येणार नाही असं दाखवण्यात आलं. ही पहिली नोटीस. या पहिल्या नोटीसला रद्द करून म्हणजे पुढची तारीख दिली. ती नोटीस आली आम्हाला 10 डिसेंबर 2025 ला. त्याच्यात विषय असा आहे आता इथे सुद्धा काय रडीचा डाव खेळला जातो तो पहा. मौजेवाडी तालुका मुंबई शहर नगर भूखंड क्रमांक 5 पैकी 16 पैकी 209 827 पैकी व नगर भूखंड क्रमांक विरहित जो तिथे 2126 होता ज्याच्यावर महाराष्ट्र शासनाचा दावा दाखल झालेला आहे. कलेक्टरची ती जागा आहे असं नमूद झालेलं आहे आणि त्याचं आमच्याकडे हे प्रॉपर्टी कार्ड आहे. हे प्रॉपर्टी कार्ड असताना हेच कंडक्टर साहेब दुसरी जी नोटीस देत आहे त्या नोटीस मध्ये आमचा सिटी सर्वे नंबरच नाही आहे किंवा आमच्याकडे प्रॉपर्टी कार्डच नाही आहे असं एकंदर बनावट पेपर किंवा बनावट नोटीस ही आम्हाला सादर करतायत आणि त्या अनुषंगाने आता आम्हाला 23 तारखेला या नोटीसला उत्तर देण्यासाठी आम्हाला बोलवलेले आहे आणि त्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने तिथे जाणार आहोत. आणि आज जो तुम्ही इथे हा विषय मांडलेला आहे तेव्हा या विषयासाठी तुम्ही आलेला आहे आणि आमची ही दखल अगदी आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ साहेब यांच्यापर्यंत त्याचप्रमाणे आज आमच्या इथे या आया बहिणी आहेत यांना मागील वर्षी जे मुख्यमंत्री होते एकनाथजी शिंदे साहेब आणि आताचे ते गृहनिर्माण मंत्री आहेत म्हणजे इसारेचा जो संपूर्ण भाग त्यांच्याकडे आहे इसारे प्रमुख आहेत हे एकनाथजी शिंदे साहेब जे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी खरंच मागच्या वर्षी आमच्या लाडक्या बहिणींच्या आया बहिणींची खूप काळजी घेतली
परंतु आता आमची त्याचा विनंती आहे, आमची विनंती आहे की ह्या आया बहिणींचाच विचार करून या नोटीस संदर्भात थोडीशी योग्य ती दखल करून ही नोटीस थोडीशी रद्द केली आणि आमचे जे विकासक आहेत, कारण आम्ही जे स्वप्न पाहिलेले आहे गेल्या 60-65 वर्षाची ही झोपडपट्टी आहे आणि 30-35 वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो या विकासासाठी आणि ह्या मागे 3 वर्षापासून हे जे विकासक आले त्यांनी मोठ्या तत्परतेने इथे विकासक म्हणून लोक झाल्यानंतर अवघ्या 6 महिने प्रॉपर्टी कार्ड मिळवले, त्यानंतर अवघ्या 1 वर्षात संपूर्णपणे परिशिष्ट लोक हा सादर केला आणि अशा परिस्थितीत कुठेतरी माशी शिकावी अशी हायकोर्टात केस दाखल झाल्यानंतर 1.5 वर्ष काम जैसे ते होतं. आता तुम्ही सगळे शून्य आहात, तुम्हाला माहिती आहे जर हायकोर्टात एखादी केस दाखल असेल तर कोणतीही कार्यप्रणाली कार्यान्वित होत नाही. त्याच अनुषंगाने आम्ही एखाद्या गोष्टीची मागणी एखाद्याकडे केली तर आम्हाला सांगितलं जातं की हायकोर्टात केस प्रलंबित असल्या कारणाने आम्ही काही देऊ शकत नाही. त्याच अनुषंगाने आम्हाला एलआय सुद्धा आम्ही अवघ्या 1 महिन्यात मागितलेली असताना प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यानंतर 19 जून 2023 ला आम्ही पहिली एलआय मागितली. त्यानंतर ऑगस्ट मध्ये दुसऱ्यांदा आम्ही त्याचा रिमाइंडर दिलं. त्या दरम्यान आपले हायकोर्टाची केस सुद्धा नव्हती, तरी सुद्धा हे एलआय आम्हाला दिली गेली नाही आणि आता तर असं दाखवलं जात आहे की ही व्यक्ती म्हणजे विकासक तुमचं काही काम करत नाही आणि आम्ही त्यांना त्यासाठी 13 लोक लावून टर्मिनेट करतोय. त्यासाठी त्यांनी असं सांगितलंय की ही नोटीस आहे की तुमच्याकडे कामच होत नाहीये म्हणून आम्ही त्यात 13 लोक लावतोय. काम होणार कसे जर केस हायकोर्टात प्रलंबित आहे आणि त्या अनुषंगाने कोणत्याही गोष्टी आम्हाला मिळत नाही, कोणत्याही परवानगी आम्हाला मिळत नाही तर पुढील कामं होणार कशी. आणि म्हणून उपस्थित सर्वच आया बहिणींची सर्वच रहिवाशांची विनंती आहे की या नोटीस बद्दल थोडस आपण कळकळीने आमची ही मागणी सरकारपर्यंत पोहोचवा आणि कुठेतरी जे कल्याणकर साहेब आहेत त्यांना एक विनंती आहे की तात्काळ रद्द करून आमचे जे विकासक आहेत त्यांना पुनर्नियुक्त म्हणजे आमची ती मागणीच आहे आणि आम्ही त्यांना काढणार नाही आहोत. कारण आमचं जे काही डेव्हलपमेंट खऱ्या अर्थाने चालू झालंय ते या वर्षात चालू झालेले आहे आणि त्यासाठी या कार्यतत्पर विकासकाला जैसे ते परिस्थिती ठेवून तुम्ही त्या प्रोजेक्टवर ठेवायचे. कारण एकाच दिवशी जर 3 नोटीस एकाच विकासकाला दिल्या जात आहेत याचा अर्थ कुठेतरी पाणी पुरत आहे. कोणतरी यावर काहीतरी कार्य राबवण्याचा प्रयत्न करतो. यासाठी आम्ही देवाभाऊ साहेबांना एवढीच विनंती करू की आपण जागेने लक्ष घालून आमची जी काय मागणी आहे त्यासाठी आपण कृपया तत्काळ हे नोटीस रद्द करण्यासाठी प्रयत्न करावे. धन्यवाद. हिरामोड देण्याचे काही स्पेसिफिक कारण असतात. बाबा एखादं भाडं विलंब होतोय, ट्रान्झिटचं भाडं नाही देत, लोकांचं भाडं दिलं जात नाहीये, NY RODCC आणि याचं नियमांचे उल्लंघन होत आहे. या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर त्याला 13 करणं गरजेचं असतं. पण त्यासाठी स्पेसिफिक कंप्लेंट असतात. ह्या नोटिसीमधनं असं दिसत नाहीये ते सुमोटो केल्यासारखं वाटतोय. तो सुमोटो करण्यामध्ये प्रोजेक्टचा मूळ गाभा जो 1995 मध्ये युती सरकारने ही प्रोजेक्ट जे आणलं त्यावेळेला त्यांचा गाभा होता की लोकांचा सहभाग या झोपूमध्ये असणं गरजेचं आहे. बरोबर ना? तानाशाही जी चालू आहे ती तानाशाहीला कुठेतरी स्टॉप झालं पाहिजे. जर हायकोर्टामध्ये पिटिशन 8929 वरती केस दाखल असताना सुद्धा स्लग डिक्लरेशनचा इश्यू असताना सुद्धा डेव्हलपर चेंजिंगची ऑर्डर काढणं ही चुकीची पद्धत आहे असं आम्हाला वाटतंय. आणि ह्यामुळे इकडे असलेल्या 2054 झोपड्या यांच्यावरती अजून विलंब प्रोजेक्टला होणार. 70 वर्षापासून हेच या चाळीमध्ये या झोपडपट्टीमध्ये ह्या महिला मळीत वस्तीमध्ये आणि या जागेमध्ये राहत आहेत. नियमामध्ये बदल करण्यात आले, CRZ मध्ये बदल करण्यात आले, पण आमच्या मराठी माणसांमध्ये जी गरज आहे ज्यांना चांगल्या दराची सूत्र आहे
आज जी लोक 60-70 एजला आलेले आहेत त्यांना वाटते की अवघ्या 5-6 वर्षामध्ये जरी डेव्हलपमेंट झालं तरी त्यांना एक सुखाचं घर मिळेल म्हणून. तर हा मुद्दा असा आहे की त्या लोकांची स्वप्न भंग होणार. तुम्ही 13 करणार, डेव्हलपर जाणार कोर्टामध्ये, विलंब कोणाला होणार? लोकांचं होणार, आमच्या रहिवाशांचं होणार. त्यांना अजून टाइम लागणार डेव्हलपमेंटला. शासनाने ह्या गोष्टीचा विचार करावा अशीच आमची विनंती आहे. थँक्यू. मांडायचे आहे तर तुम्ही प्लीज त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घ्या की आम्ही कसे राहिलो, एवढे वर्ष आम्ही कसे किड्या मुंग्यासारखे जमतो आहे आणि आज जर आमचं पुढे चांगलं होते आहे मग काय अशी गरज लागली आहे की आमचे डेव्हलपर्स काढायचे आणि आम्हाला रस्त्यावर आणायचं. 13-2 केल्याने कुठलंही सोल्युशन निघणार नाही. त्यामध्ये उलट अजून लिटिगेशन होतील आणि प्रॉब्लेम क्रिएट होतील. त्यापेक्षा त्यांनी इतर मार्ग आहेत जसे की सर्व पत्रकारांना माहीतच आहे की तुम्ही आता नवीन एक गाईडलाईन दिलेली आहे की तुम्ही सेल बिल्डिंग मध्ये काही स्टॉक होल्ड करा. हे असे प्रकार पण आहेत. 13-2 करणे हे कुठेही न्याय मिळणारा कलम नाही असं आम्हाला वाटत आहे. एक दोघांना सांगा बाकी उभे राहा, बाकी उभे राहा. एक इंस्टाग्राम फॉर्मेट के चालू आहे ते सीओ आपले एसआरए कडनं जे आता नोटीस आलेली आहे आणि आम्ही बोलतच नाही. आम्ही एक झोपडपट्टीमध्ये राहणारे रहिवासी आहोत आणि आमची कुठेतरी इच्छा असते की आम्हाला चांगल्या घरामध्ये जावं आणि भरपूर आम्ही आज लहानापासून पाहत आलेलो आहे. भरपूर विकासात आलेले आहे ते आम्हाला आठवण पण नाहीये. पण हे जे विकासात आले आणि जे आमचे आकाश गोसावी जे आहेत ते आमच्या बरोबर सतत प्रत्येक मंडळामध्ये येऊन सतत आमच्याबद्दल संवाद साधत होते, त्यांचं मनोगत सांगत होते, आमच्या समस्या कळत होते. आणि आता हे यांना बाजूला करून दुसरे विकासात आणायचं आहे का? मग आम्हाला आमचं घर हक्काचं मिळणार आहे की नाही, तर आम्हाला हटून इथे काय दुसरा प्रोजेक्ट करणार आहे आणि आम्ही कुठे जाणार? कारण की आमच्या वाडवडिलांपासूनचे हे आमची घरं आहेत. आमचं दुसरं काही बाहेर कुठे काही नाहीये आणि हे आमचे विकासात नाहीये. तर आमचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे की आज 3 वर्ष ते आमच्यावर सतत प्रत्येकाशी संवाद करून आम्ही त्यांच्याशी बोलून प्रत्येक ठिकाणी मिटिंग घेऊन आम्ही त्यांचं मनोगत ऐकायचो, आम्ही आमचं सांगायचो. त्यांनी प्रत्येक वेळेला त्यांचं न सांगता आमचं विचारलेलं आहे आणि असा विकास तर आम्ही पाहिलेला नाहीये. पण आमचं आता आम्हाला जर हटून जर इथे काय बांधायचं असेल, करायचं असेल गव्हर्नमेंटला, तर आम्ही कुठे जाणार? आणि आता आम्हाला हेच विकासच पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये जर जेव्हा आमची अशी परिस्थिती होती की आम्हाला कुठे लस मिळत नव्हती, त्यावेळेला कोण आमच्या पाठी उभं राहिलं नाही, तर राहिले तर फक्त आपले गुप्ता सर. मग आता त्यांना आम्ही वळवळून किंवा टाकून असं कुठेही देणार नाही आणि आम्हाला आमच्या जागेत ते हक्काचं घर देणार आहे. आम्हाला टॉयलेट बाथरूमचे प्रॉब्लेम आहेत. आमचं आता आयुष्य गेलंच, आम्ही इथे लहानाचे मोठे झाले, पण आम्हाला पण आमचं स्वप्न आहे की छान अशा घरामध्ये राहायचंय आणि ते पूर्ण करतील अशा आम्हाला आशा आहे की ते आकाश सर आमचे स्वप्न पूर्ण होतील. जे काही सीओचं आहे, एसआरएचं जे काय कायद्याचं नोटीस आलेली आहे त्यांना आम्ही न दुबळता आम्ही त्यांना सपोर्ट करणार आणि आमचं हक्काचं घर बांधून घेणार आहे. आम्हाला कोणत्याच गोष्टी त्यांच्याबद्दल प्रॉब्लेम नाही. मग कल्याणकर म्हणून जे कोण आले आहेत त्यांनी अचानक आमचे सगळे एसआरएनी आम्हाला सगळे परमिशन दिलेले असताना आता ते नाकारते. म्हणजे याचं कारण काय की इथे पॉलिटिशियन्स आहे की राजकीय नेतेच आहे की दुसरं आणखी कोण आहे त्यामध्ये? आणि जे कोणी आहे हे घर हे जनता कॉलनी आमची आहे आणि आकाश सर ही आमचे विकासक आहेत आणि आम्हाला आज उद्या पुढे तेच हवे. तर त्यासाठी तुम्ही पत्रकार आहात, तुमच्या पेनाच्या सत्राने तुम्ही जे काय करू शकता ते करा आणि आम्ही पण आमच्या ह्यानी जे काय करणार ते करणार. कारण आकाशजी सर
54 लोकांमध्ये आमच्या एवढ्या मोठ्या सोसायटीत 6 ते 7च बाथरूम आहेत. ते फक्त आकाश सरांना माहिती आहे आणि आकाश सरांनी त्याच्यावर आम्हाला बरेच काही सहकार्य करतात आणि सपोर्ट करतात. आणि जर कोणती कायद्याची गोष्ट असेल तर ती पेपर वाईज करून आमची वकील सुद्धा आमची तुमच्या सोबत आहे, त्यांच्याकडे काय डिस्कस करावे. पण अचानक हा कोणता कायदा आहे की त्यांनी डायरेक्ट हे काम रद्द करायला परवानगी दिली आणि असं केलं तर आम्ही जो 23ला जो मोर्चा काढणार आहे तिथे आम्ही बहुसंख्येने जाऊन खूप वेगाने आम्ही आकाश सरांच्या बद्दल सपोर्ट करणार आहे. आणि आमची हीच इच्छा आहे, आकाश सर आगे बढ़ो, आकाश सर आगे बढ़ो. तुम्हारे साथ है महेंद्र कदम साहेब. हे गेले 2.5 महिने आजाराने ग्रस्त आहेत आणि त्यांना स्वास्थ्य चांगलं लागू दे म्हणून आपण साईच्याकडे प्रार्थना करूया. गेट वेल सून. देवा आमच्या साहेबांना त्यांना झालेल्या आजारातून लवकर बरं कर, त्यांना चांगली सुबुद्धी दे. सगळ्या आपल्या महिलांनी पुरुषांनी एकूणच समाजाने फुलावून देवाला प्रार्थना करायची आहे. त्यांना देवा आजारातून लवकर बरं कर. गेट वेल सून साहेब, गेट वेल सून. फुलावून देवाला प्रार्थना करायची आहे. साहेब तुम्हाला 2.5 महिन्यापूर्वी झालेल्या आजारातून आपण लवकर बरे व्हावे आणि चांगला निर्णय देऊ हीच आपल्या साईसाठी प्रार्थना करतो. आपण असं देवाला प्रार्थना करतो. महेंद्र कदम साहेब, गेटवे सून साहेब, गेटवे सून तुम्ही आनंदू साहेब लवकर बरं व्हा आणि चांगलं निर्णय देण्याची क्षमता तुम्हाला सुबुद्धी देव देव. ते आता सगळं विकासजी गुप्ता यांनी सगळं काही हे घेऊन सुरळीत काम चालू केलं आहे. आणि आता जेव्हा आम्ही त्यांना आमचं जे चौकोन आहे जे झालं आहे म्हणून पुढच्या परमिशनसाठी आम्ही त्यांना जेव्हा अप्लाय केलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना स्थगित करा अशी त्यांना नोटीस आली आहे. तर ही जी सरकारची मनमानी आहे ती आम्ही चालू देणार नाही. आणि जर सरकारला त्यांची मनमानी करायची असेल तर आमची मनमानी ही आम्ही त्यांना आता जे येणारं इलेक्शन आहे त्यावेळेस दाखवून देतो. लोकांचं जनतेचं कल्याण करतायत की अधोगती करतायत हाच प्रश्न आम्हाला त्यांना विचारायचा आहे. आणि हे जर उद्या आम्हाला हेडिंगला भेटले नाही 24 तारखेला तर आम्ही त्यांना पुढे त्यांच्या घरापर्यंत जाऊ आणि त्यांना पाठपुरावा देऊ. आणि आकाशजी गुप्ता साहेबांचं आमचं काम रखडलेलं आहे जनतेचं आदर्श नगरचं ते आम्हाला लवकरात लवकर चालू व्हावी ही इच्छा आहे. ती प्लीज पत्रकार परिषदेत त्यांच्यापर्यंत हे पोहोचवा हीच विनंती तुम्हाला सगळ्यांना. नमस्कार. प्रथम आकाश साहेबांचा धन्यवाद. पहिली गोष्ट सरांनी जी आम्हाला साथ दिली आहे असं कुठलाही बिल्डर आम्हाला कधी साथ नाही दिली. आज कुठला बिल्डर गल्ली गुल्ली तिथून जातोय. आमचे सर नुसते आमच्या पाठवून धावतायत नेहमी. कोण आजारी आहे कोण काय नाही सर्व ते पाहत आहेत. घर कोणाचा वाटलाय काय केलाय. आज आमच्या इथे अमर संदेश मध्ये एक सचिन मोटर मधून त्यांचं घर पडलं होतं. त्या साहेबांचं काही हे नसताना पण त्यांनी बांधून दिलं. अशा साहेबांना जर तुम्ही बाहेर काढता मग तुम्हाला दुसरे कोण हवे. आणि जर तुम्ही दुसऱ्यांना कोणाला आणतायत त्याला आम्ही आमच्या बिल्डरला हेच बिल्डर आम्हाला हवे. दुसरा कोणी नको. दुसरा कोण आलं तर आम्ही त्यांना आमची प्रॉपर्टी देणार नाही. पण इलेक्शन वर कोण असेल कोण त्यांना साथ देत असेल पण ह्या जनता कॉलनीत एकही मत कुणाला झाला नाही आणि त्यापुढेही आम्ही पुढे येणार नाही. नाही आम्ही आत्महत्या करू. आमचा घर हक्काचा आहे. आम्ही कुठून भेटलेला नाहीये. सर आम्हाला साथ देतात. कुठपर्यंत आम्ही सरांबरोबर राहणार. कोणी असू दे काही माणूस असू दे त्यांना
साईट चालू आहे, तिथे जर येऊन आपण जर पाहिलात की प्रत्यक्षामध्ये काय आहे तर फार बरं होईल. आम्ही ही विनंती आपल्याला करतो आहोत. आंदोलन भी अगर करना चाहते हैं या फिर नहीं, अगर हम लोग किसी फिल्मी स्टाइल से भी आंदोलन करना चाहते हैं तो भी हमारा जज्बा किसी ने समझना चाहिए, क्योंकि हम लोग काफ़ी पढ़े लिखे लोगों में से नहीं है. हम लोगों की जो प्रतिक्रिया आएगी ना वो पूरी तरह से स्पॉन्टेनियस आएगी. किसी के बुलावे पे हम लोग बात नहीं करते. लोगों का हम लोग चाहते हैं कि हर तरह से, हर एक एंगल से हमारा जो आंदोलन हो एक अभिनव तरीके से हो. तो हम लोगों की एक स्पॉन्टेनियस, मतलब मैंने पहले भी बोला कि एक स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया थी हमारी औरतों के तरफ से, अहिंसक मार्ग से, एक अपने तरफ से व्यक्त होने की. तो उन्होंने जो प्रतिक्रिया दी थी कि हमारे बारे में अच्छा सोचने के बारे में, उनके कर्तव्य की बारे में उनको एक याद दिलाने की कोशिश की जा रही थी. हमारे जो सीईओ है SRA के महेंद्र कल्याणकर साहब, उनको कि एक गेट वेल सून, उनको जो बीमारी लगी है कि हमारा प्रोजेक्ट हाईजैक करने की या फिर और भी प्रोजेक्ट रहेंगे उनको हाईजैक करने की, तो उस बीमारी से छुटकारा भगवान दे, ऐसी उन्होंने प्रार्थना व्यक्त की है. उस फील्ड में हो कि हर बिल्डर अपना स्वार्थ चाहता है, पर हमारे गुप्ता साहब वैसे नहीं है. हमारी प्रॉब्लम्स, हमारी परेशानियां समझकर एक काम कर रहे हैं और उनको इस प्रोजेक्ट से बाहर किया जा रहा है, दखल अंदाज किया जा रहा है, और वो भी अपने निहित स्वार्थ के लिए, इन भ्रष्ट अधिकारियों के वजह से. तो ये बहुत गलत बात है और इसका हम लोग निषेध करते हैं. सरकार से क्या आपकी गुहार है? हम लोग ये चाहेंगे कि माननीय मुख्यमंत्री साहब देवेंद्र फडणवीस साहब को, कि जिनको हम लोग विकास पुरुष के नाम से जानते हैं और जिनका कार्य तत्परता पूरे महाराष्ट्र के सामने है, तो उनसे हम लोग ज़रूर गुजारिश करेंगे और आप लोगों के माध्यम के तरफ से ये उनका बात पहुंचाना चाहते हैं कि हम लोगों को जल्द से जल्द न्याय देकर हमारी आगे की परमिशंस जल्दी से जल्दी क्लियर कर हम लोगों को ये काम सिर्फ माननीय श्री हमारे डेवलपर आकाश जी गुप्ता साहब है, उनके तरफ से ही पूरा होना चाहिए. क्योंकि हम लोगों को एक गारंटी है कि अगर आकाश गुप्ता साहब इस प्रोजेक्ट में रहेंगे तो प्रोजेक्ट हम लोग बिना विलंब, और सबसे बड़ी बात पूरी क्वालिटी के साथ होगा. क्योंकि बाकी ये सारे प्रोजेक्ट हम लोग देख चुके हैं, हम लोगों ने देखे हैं प्रोजेक्ट, बहुत नज़दीक से देखते हैं, उनकी प्लानिंग देखते हैं, उनके काम की क्वालिटी देखते हैं. बट आकाश जी गुप्ता साहब ने जो काम किया है उसकी क्वालिटी हम लोगों ने देखी है, और उसके लिए हम लोग पूरी तरह से खुश हैं. और हम लोग कहीं पे भी नहीं चाहेंगे कि गुप्ता साहब को इस प्रोजेक्ट से बाहर किया जाए. मुख्यमंत्री जी से मिलने की कोई प्रयास किए आप लोगों ने मिलकर, या फिर 24 तारीख के बाद आपकी तरफ से प्रयास हो रहा है मुख्यमंत्री को मिलने के लिए और उनके सामने जाकर ये बातें आपकी रखने की? सर, हम लोग अभी है ना बहुत प्राइमरी स्टेज पे है, ऐसा हम लोग समझ रहे थे कि पहले अब ये 24 तारीख की हियरिंग है, उसका हम लोग नतीजा देखेंगे कि क्या आने वाला है. 24 तारीख के हियरिंग में हम लोगों को अगर नतीजा निगेटिव मिला, क्योंकि अभी हम लोग कहीं पे भी रुक नहीं सकते, प्रोजेक्ट के बीच वाले फेज में है, अगर हम लोग पीछे हटे तो भी हम लोग बेदखल हो जाएंगे और आगे हम लोगों को किसी भी हालत में जाना है. तो हम लोग 24 तारीख को निकाल के हम लोग इंतज़ार करेंगे. अगर हम लोगों को न्याय नहीं दे सका तो ज़रूर हम लोग माननीय मुख्यमंत्री जी की भेंट लेने की कोशिश करेंगे, और हम लोग ज़रूर चाहेंगे सर कि आप लोगों का कोऑपरेशन, पत्रकारों का और हमारे सदस्यों का कोऑपरेशन, आप सबका कोऑपरेशन हमारे साथ रहेगा, और आप लोग सब लोग हम लोगों की दुविधाएं समझेंगे. धन्यवाद. और यहाँ पर आप कुछ बहिष्कार करने की बात की थी, अगर बहिष्कार की बात नहीं जा रही थी, वो क्या सर, ये लोगों की है ना एक स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया है. हाँ, अचानक से जो एकदम स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया हम लोग बोलते हैं उस प्रकार की है. लोगों ने बोला है कि हम लोग मतदान का बहिष्कार करेंगे, पर अभी तक हम लोगों ने ये फाइनल डिसीजन नहीं लिया. लेकिन हम लोगों को इस बारे में न्याय नहीं मिला तो इसका परिणाम हम लोग मतपेटी के द्वारा ज़रूर दिखा देंगे, और हमारी ये कोशिश रहेंगी. और ये बात, पहली बात तो एक समझ लीजिए, हमारी झोपड़पट्टी को एक अच्छा खासा वारसा है कि एक आंदोलन का वारसा है, एक गिरनी कामगारों की बस्ती है. आंदोलन करना हम लोग जानते हैं, हम लोग उनके ही बेटे हैं. तो हम लोग ये आंदोलन आगे अधिकाधिक तीव्र करते हुए जाएंगे,
और एक दिन मतलब मुख्यमंत्री महोदय तक पहुंच के रहेंगे। पर इतने साल हो गए हैं तो आप लोगों को आपका रेंट मिल रहा है क्या है? पहिला बिल्डर नहीं दे रहा था, पहिला बिल्डर नहीं दे रहा था। इसके पहले के जो डेवलपर थे ना, वो बहुत मतलब आगे पीछे कर रहे थे रेंट देने तक के लिए भी। हम लोगों की अपॉइंटमेंट तो नहीं मिलती थी, लेकिन रेंट तक नहीं मिलता था। तभी ये 13(2) की नोटिस म्हाडा ने कभी नहीं उनको लागू की। उसके पीछे भी हम लोगों को बहुत बार मतलब उनके पास में जाना पड़ा, तब उन्होंने 13(2) की कार्रवाई की। अगल बगल के बहुत सारे प्रोजेक्ट्स ऐसे हैं जिनके लिए लोग चाहते हैं कि 13(2) की नोटिस बजाकर ये डेवलपर को बाजू करो, हम लोगों को अच्छा प्रोजेक्ट दो। उनको नहीं कर रहे, लेकिन हमारा काम अच्छा चल रहा है, हमारा प्रोजेक्ट अच्छा तरह से जा रहा है। जब हम लोग झोपड़पट्टी में थे तब हम लोगों को किसी ने नहीं पूछा। जब हम लोगों का प्रोजेक्ट एक आकार में आ गया, एक शेप में आ गया, तब इन लोगों के आँख में आ गया। अब इन लोगों की पूरी तरह से कोशिश है कि हमारा प्रोजेक्ट बंद पड़े। तो समझ में आता है कि इनके वेस्टेड इंटरेस्ट का किस लेवल तक है। यहाँ पर महिलाओं ने कुछ गेट महादेव विनायक चव्हाण, वर्डी सागर दर्शन गृह निर्माण संस्था, इस संस्था का कार्यकारिणी सदस्य हूँ। हमारी जो योजना थी झोपड़पट्टी पुनर्वसन योजना, वो 1996 में 1996 में शुरू हुई थी। उस वक्त की हमारी रजिस्टर्ड संस्था है और उस वक्त से हम लोग कोशिश कर रहे थे कि हमारे पुनर्निर्माण का काम जल्दी से जल्दी शुरू हो। पर पिछले 30 साल से हमारी ये योजना बुरी तरह से फंस गई थी। प्रमुख कारण जो भी रहेंगे, जैसे कि CRZ था, बीच में आई हुई और भी अलग अलग कारण थे, उसके वजह से हमारी योजना सफल ना हो पाई। हमारी योजना इतनी पुरानी है कि हमारी योजना का शुभारंभ उस वक्त के माननीय मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी साहब करके गए थे। उसके बाद से CRZ जब से लागू हो गया, तब से लेके आज तक ये योजना पूरी नहीं हो पाई। बीच में हमारे पास में 2 विकासक चेंज भी हुए, जिसको म्हाडा ने 13(2) का नोटिस देके निकाला था। तो इससे आपको एक समझ में आया होगा कि 13(2) का नोटिस अगर डेवलपर काम नहीं करता है तो लगाया जाता है। उसके लिए हमारे तरफ से मतलब झोपड़पट्टी वासियों के तरफ से अगर आगाज़ किया जाए तो ही म्हाडा का CEO उसकी दखल लेता है और उसके बाद में उसकी हियरिंग होती है और उसके बाद में वो डेवलपर को साइडलाइन किया जाता है। अब ये हमारी योजना पिछले 2 साल से बहुत अच्छी तरह से कार्यान्वित हुई थी, जिसके लिए हम लोग शुक्रगुजार हैं सरकार ग्रुप के श्री आकाश जी गुप्ता साहब के। उन्होंने हम लोगों की वेदनाएं समझी और उसके अनुरूप हम लोगों को बहुत अच्छी तरह से सपोर्ट किया। पिछले 2 सालों में उन्होंने जो ज़रूरत की परमिशंस थी वो पूरी लाकर बराबर यही दिसंबर में एक्चुअल साइट पे काम चालू कर दिया। पिछले 10 महीनों में उन्होंने एक रिकॉर्ड ब्रेक स्पीड बोल सकता हूँ, उस हिसाब से काम किया। 10 महीनों में पूरा नीचे का पाइलिंग का माइक्रो पाइलिंग का काम पूरा करते हुए, राफ्ट भरकर उसके ऊपर का फाउंडेशन रखकर, रिटेनिंग वॉल का काम कंप्लीट कर ऊपर की टॉप की स्लैब कंप्लीट करके उन्होंने पूरा प्लिन तक का काम कंप्लीट किया। 10 महीनों में इतना काम कंप्लीट करना बहुत बड़ी उपलब्धि है और उससे भी ज़्यादा हम लोग इसलिए शुक्रगुजार हैं। इस पूरी कार्य प्रणाली में उन्होंने कहीं पे भी क्वालिटी में कॉम्प्रोमाइज़ नहीं किया। तीसरी बहुत अहम बात यह है कि हमारा एरिया काफ़ी कंजेस्टेड है, तो उसमें इतना बड़ा कंक्रीट लाना, इतनी बड़ी मशीनरी लाना और इतने स्पीड से काम करना, ये हमारे लिए बहुत बड़ी उपलब्धि थी। ये चीज़ दिखाती है कि हमारे विकासक का जज्बा क्या है। लेकिन जैसे ही 10 महीने पूरे हुए और पिछले अक्टूबर में, यही साल के अक्टूबर में हमारा प्लिंथ का काम कंप्लीट हुआ, यानी चौथरे का काम कंप्लीट हुआ, तो हम लोगों ने फर्दर CC के लिए आगे की परमिशन के लिए एप्लीकेशन दे दिया। लेकिन ये आप देख सकते हैं कि हमारे ये 2024 का काम और अभी आज की स्थिति का काम,
ये इसके फोटोग्राफ्स है, इसके एविडेंसेस हमारे पास में है। लेकिन 2 महीना पहले जब हम लोगों ने प्लिन चेकिंग का कंप्लीशन सर्टिफिकेट अप्लाई किया और उसके आगे की परमिशन के लिए हम लोगों ने अप्लाई किया, तभी से लेकर आज तक हम लोगों को परमिशन देने के लिए काफ़ी दिरंगाई की जा रही है, पहले मुद्दा। लेकिन उससे भी बहुत बड़ी भयानक बात यह है, बहुत ही बड़ी भयानक बात है कि एक बहुत बड़ा षड्यंत्र रचा जा रहा है, जो कि हमारे विकासक को, जिसने बहुत इतना अच्छा काम किया, उसको हमारे प्रोजेक्ट से दखल अंदाज किया जा रहा है, उसको हमारे प्रोजेक्ट से बाहर किया जा रहा है। यह प्रोजेक्ट बाहर करने के लिए पिछले महीने में हम लोगों को 13(2) का नोटिस मिला हमारे विकासक को, और हमें भी मिला। 13(2) का नोटिस देने के लिए हम लोगों के तरफ से कंप्लेंट जानी चाहिए। हमने तो कोई कंप्लेंट की नहीं, न हमारे किसी सदस्य ने कंप्लेंट की, लेकिन उसके बावजूद भी 13(2) का नोटिस की अमल करना बहुत गलत बात थी और अपने अधिकारों का दुरुपयोग करना था। नोटिस को हम लोगों ने 2 बार आंसर देना चाहा, दोनों बार हम लोग हियरिंग के लिए गए, लेकिन दोनों बार हमारी सुनवाई नहीं हो सकी। हम लोग पूरा दिन उधर हम लोगों ने वेट किया, लेकिन सीओ साहब उपलब्ध नहीं हो सके। तो कल्याण उसके बाद भी मतलब आज भी हम लोगों की वापस 24 तारीख को हियरिंग है, जिसके लिए हम लोगों को दोबारा बुलाया गया है। और हम लोग इस सभा में इस वक्त हम लोग पूरे रहीवासियों को इन्वॉल्व करना चाहते हैं, ना कि सिर्फ कमेटी। तो उसके लिए हम लोग जाने वाले हैं। लेकिन ये पिछले 2 महीने से जो चीज़ों का जो विलम्ब हो गया, तो उसके वजह से हमें और हमारे विकासक को बहुत बड़ा लॉस सहना पड़ने वाला है। और हम लोगों के ऊपर अभी ये संकट है कि हमारा विकास कहीं, हमारा जो काम जो है वो कहीं बंद ना हो जाए। इसका कारण क्या मानते हो? क्या ये क्यों किया है? क्या कौन है इसके पीछे? क्या है इसके पीछे? अगर सीधी बात है सीधी बात है, इस चीज़ के पीछे अगर हम लोग नहीं चाहते हैं चालू प्रोजेक्ट बंद करने का, ये इतिहास का पहला उदाहरण है। चालू प्रोजेक्ट में किसी को 13(2) का नोटिस बजाया जा रहा है, और इसके पीछे का जो उद्देश्य है वो सीधा है कि हम उन लोगों को ये प्रोजेक्ट हाईजैक करना है। ये प्रोजेक्ट हम लोगों से, हमारे डेवलपर से निकाल के किसी और को सौंपना है। ये सीधी चीज़ दिखती है। तो अभी आपकी मांग क्या है सरकार को लेकर, या किसके अगेंस्ट क्या है? क्या चाहते हो? हमको आगे परमिशन मिलनी चाहिए, आगे काम करने के लिए सीसी मिलना चाहिए। हमारा 250 परिवार बाहर है, तो उनको तय समय पर बिल्डिंग बन के घर मिलना चाहिए। हमारे सामने एक बहुत बड़ा संकट है। संकट इसलिए कि आज हमारे 250 परिवार बाहर है, और ये 250 परिवार बाहर होने के साथ में और तकरीबन 2000 घरों के डेवलपमेंट जो पुनर्विकास प्रक्रिया में थी वो अफेक्ट होने वाली है। इसको अगर ब्रेक लग गया, आज की तारीख में ब्रेक लगता है, तो 250 परिवार तो बेघर 100% होने वाले हैं। और उसके अलावा जो 2000 परिवारों की जो पुनर्विकास योजना जो इसके पीछे कार्यान्वित होने वाली है, वो बुरी तरह से अफेक्ट होगी। पिछले 60-70 सालों से हम लोग झोपड़पट्टी में रह रहे हैं, कहीं तो भी हम लोगों को न्याय मिलना चाहिए, जिसके लिए हम लोग पूरी तरह से कोशिश कर रहे हैं, और जिसके लिए आकाश गुप्ता सर जैसा अच्छा डेवलपर मिलना एक नसीब